नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उग्र आंदोलनाची हाक। धनगर समाजाचा संविधानातील अनुसूचित जमाती एसटीमध्ये 36 क्रमांकावर समावेश असून देखील आरक्षणाचा लाभ मिळत नाही। या मागणीसाठी जिंतूर तहसील समोर सकल धनगर समाजातर्फे धरणे आंदोलन छेडण्यात आले। प्रारंभी समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले। या अंतर्गत 24 सप्टेंबर रोजी जालना येथे मल्हार योद्धा दीपक बोराडे यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून भव्य इशारा मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार 26 सप्टेंबर रोजी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, तर 29 सप्टेंबर रोजी आमदार खासदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलन होणार आहे। शासनाने दखल घेतली नाही तर 1 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समाजाने दिला आहे। दरम्यान उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस सुरू असून आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। आजपर्यंत राज्यभर पंढरपूर, छत्रपती संभाजीनगर व मंत्रालय येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उग्र आंदोलने आणि उपोषणे झाली, परंतु जालना आंदोलनादरम्यान 5 तास चाललेल्या भव्य मोर्चाने शासन खडबडून जागे झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। धनगर समाज दऱ्याखोऱ्यात राहून हालाकीचे जीवन जगत आहे, त्यामुळे संविधानात नमूद असलेल्या एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करून समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत बदल घडवावा। समाजाला ताठ मानेने जीवन जगण्यासाठी नवी दिशा द्यावी, हीच धनगर समाजाची ठाम मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।